तर मित्रांनो हीच ती तलवार ज्या तलवारीने हंबीरराव मोहित्यांनी 600 अफजल सैनिक सप्पासप कापले. तर आम्ही आलोय प्रतापगडावर. आता तुम्ही म्हणशीला एवढा भरून आधी प्रतापगड का फिरायला लागलाय. तर विषय कसा होतो, पावसाळ्यात सगळी पावसाळी बेडकं बाहेर येतात, त्यामुळे म्हटलं उन्हाळ्यात जाऊन लवकरात लवकर निवांतपणे गड फिरता येतील. तर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून गड किल्ले रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर बांधकाम करताना काही कारागिरांना अशी नवीन चोरवाट सापडली आहे आणि ही चोरवाट महादरवाजाच्या डाव्या साईडला काही अंतरावरच मिळाली आहे. तर आम्ही चोरवाट बघून झाल्यानंतर वर चढाई चालू केलो आणि निघालो बाले किल्ल्याकडे. आणि हाच तो बाले किल्ल्याचा महादरवाजा. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी बघा. जावळीच्या खोऱ्यातले सगळ्यात उंच डोंगर म्हणजे भोरप्या डोंगर आणि त्या भोरप्या डोंगरावर महाराजांनी प्रतापगड बांधला आहे. आणि प्रतापगड कशासाठी फेमस आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तर आपल्या आयुष्यात कधी संकट आले नाही, आपल्याला वाटलं आपण ह्याला फेस करू शकत नाही, तर मित्रांनो फक्त प्रतापगड आठवा. तर या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे जाऊन शंभू महादेवांचं दर्शन घेतलं आणि ही पिंड महाराजांना प्रतापगडचं बांधकाम करताना मिळाली होती. आणि अफजलाला फाडण्यापूर्वी ह्याच पिंडीचं महाराजांनी दर्शन घेतलं आणि नंतर पुढे जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि गेलो चोरवाड बघायला. आता ही चोरवाड बघा फक्त मित्रांनो, काय खतरनाक कारागीर असतील त्या काळातले, काय ती कर्तव्यनिष्ठा आणि काय ते महाराजांवरचं प्रेम त्यांचं. तर हा एवढा मोठा किल्ला बांधायला फक्त 2 वर्षाचा कालावधी लागला आणि ह्या काळात एवढी टेक्नॉलॉजी एवढं सगळं साहित्य असताना पण 5 वर्ष झालं सातारा ते कागल हायवे बोंबलत पडला. या ठिकाणी आता आम्ही चाललोय प्रतापगडचा फेस म्हणजे झेंडा बुरुज. तर झेंडा बुरुज बघून झाल्यानंतर उतरलो खाली. तर या ठिकाणी आमचा कॉलेजचा मित्र बसवराज भेटला, जो की मोठी व्हॅन घेऊन आला होता.